सर्व स्पर्धांस परीक्षेसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, गिरी अचल हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? ऑप्शन क्रमांक 1 पर्वत, 2 तलाव, 3 धनुष्य, 4 चांदणे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पर्वत. प्रश्न क्रमांक 2, बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 यमक अलंकार, 2 उत्प्रेक्षा अलंकार, 3 अनुप्रास अलंकार, 4 श्लेष अलंकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुप्रास अलंकार. प्रश्न क्रमांक 3, न्याहारी करून आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भावी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 कर्तरी प्रयोग, 4 सकीर्ण प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 4, मुले लवकर घरी गेली या वाक्याचे प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भावी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 कर्तरी प्रयोग, 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 5, अनस्था या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 आवश्यक, 2 परवा, 3 बेसावत, 4 आवश्यक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 परवा. प्रश्न क्रमांक 6, 11वा रुद्र म्हणजे? ऑप्शन क्रमांक 1 अतिशय शूर माणूस, 2 अतिशय तापट माणूस, 3 बुद्धिमान माणूस, 4 अत्यंत चपळ माणूस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अतिशय तापट माणूस. प्रश्न क्रमांक 7, जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 मिश्र वाक्य, 2 संयुक्त वाक्य, 3 अज्ञाती वाक्य, 4 केवळ वाक्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 8, तो नेहमी लवकर झोपतो या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 चालू वर्तमान काळ, 2 पूर्ण वर्तमान काळ, 3 साधा वर्तमान काळ, 4 वृद्धी वर्तमान काळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वृद्धी वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 9, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 द्वंद्व समास, 3 तत्पुरुष समास, 4 द्विगु समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अव्ययीभाव समास. प्रश्न क्रमांक 10, तो पुस्तक वाचत असे वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ, 2 भविष्यकाळ, 3 अपूर्ण भूतकाळ, 4 रीती भूतकाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 11, अभ्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 गगन, 2 काळोख, 3 मेघ, 4 आकाश. अभ्र या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 3 मेघ हा आहे. प्रश्न क्रमांक 12, अवकृपा या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 श्रद्धा, 2 कृपा, 3 आपत्ती, 4 क्लेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कृपा. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमराई, 2 गोदावरी, 3 अरवली, 4 दांडगाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमराई. प्रश्न क्रमांक 14, त्याने सर्व लाडू फस्त केले. सर्व या शब्दाचा विशेषणामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 गणनावाचक, 2 क्रमवाचक, 3 अनिश्चित, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनिश्चित. प्रश्न क्रमांक 15, मुलगी पुस्तक वाचत असते या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 रीती भूतकाळ, 2 चालू वर्तमान काळ, 3 चालू भूतकाळ, 4 रीती वर्तमान काळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 16, हा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 इच्छा, 2 हुरूप,
3 सल्ला, 4 शक्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इच्छा. प्रश्न क्रमांक 17 3 रस्ते एकत्र येण्याची जागा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 त्रिमार्ग, 2 तिठा, 3 त्रिपुल, 4 त्रिकोण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तिठा. प्रश्न क्रमांक 18 तोंडघशी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 तोंडावर पडणे, 2 घशाला त्रास होणे, 3 वाटेल तसे बोलणे, 4 विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. प्रश्न क्रमांक 19 शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज. या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 तारण, 2 तगाई, 3 बोनस, 4 अनुदान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तगाई. प्रश्न क्रमांक 20 अफवा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 अभ्रत, 2 अवयी, 3 भूमिका, 4 वद्धता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अभ्रत. प्रश्न क्रमांक 21 लोकांनी आपण होऊन श्रमदान केले. या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 आत्मवाचक सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 अनुसंबंधी सर्वनाम, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आत्मवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 22 तोंडपाठ या शब्दाचा समास ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 द्विगु समास, 3 तत्पुरुष समास, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 23 अडरानात शिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 वाकड्यात शिरणे, 2 वेर करणे, 3 अज्ञान दाखवणे, 4 मुलाला सोडून देणे. अडरानात शिरणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलाला सोडून देणे. प्रश्न क्रमांक 24 जे 2 शब्द किंवा वाक्यांना जोडतात त्यांना काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 क्रियाविशेषण अव्यय, 2 केवळ प्रयोगी अव्यय, 3 शब्दयोगी अव्यय, 4 उभयन्वी अव्यय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उभयन्वी अव्यय. प्रश्न क्रमांक 25 राज्याची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. ऑप्शन क्रमांक 1 भाट, 2 गायक, 3 शायर, 4 शाहीर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भाट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.